नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। आर्मी पब्लिक स्कूल पुणे यांच्या मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 67 जागांची वॅकन्सी आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे आर्मी पब्लिक स्कूल येवरोड पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रायमरी टीचर म्हणजे PRT या ठिकाणी निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी फिजिकल एज्युकेशन या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। होल्डिंग बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल 50% मार्कासहित संबंधित विषयामध्ये, सोबत BEd आणि 2 वर्षाचा DEd तुमचं झालेलं असेल किंवा या ठिकाणी तुमचं BEd झालेलं असेल किंवा इंटिग्रेटेड BEd झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहे करू शकणार आहे। तुम्ही या ठिकाणी CET किंवा CTET किंवा TET परीक्षा जी आहेत उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे प्रोफिशियन्सी इन टीचिंग इंग्लिश मीडियममध्ये असणं आवश्यक आहे। कॉम्प्युटर संदर्भातील नॉलेज देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे PRT फिजिकल एज्युकेशन या पदासाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल फिजिकल एज्युकेशनमध्ये किंवा इलेक्टिव्ह संबंधित सब्जेक्टमध्ये 50% मार्क्ससहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल फिजिकल एज्युकेशनमध्ये ॲज ॲन इलेक्टिव्ह सब्जेक्ट विथ 45 मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा तुम्ही 45% मार्कासहित असाल आणि तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल नॅशनल किंवा स्टेट इंटर युनिव्हर्सिटी स्पोर्ट आणि गेम्स ॲथलेटिक्समध्ये तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल फिजिकल एज्युकेशनमध्ये 40% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल फिजिकल एज्युकेशन ॲज अ इलेक्टिव्ह सब्जेक्टमध्ये 40% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल फिजिकल एज्युकेशनमध्ये सोबत BPEd कोर्स झालेला असेल 3 वर्षाचा तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिस किंवा फिजिकल एज्युकेशन या पदासाठी 2 वर्षाचं इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल MA किंवा MSc कोर्स झालेला असेल रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये, सोबत 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल मिनिमम 55% मार्कासहित तर या ठिकाणी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। 3 वर्षाचं BEd किंवा MAd तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। किंवा मास्टरेट डिग्री तुमच्याकडे असेल 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तर या ठिकाणी PGT इंग्लिशसाठी इंग्लिश विषयामध्ये तुमची मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे। TGT हिंदीसाठी हिंदी आणि संस्कृत विथ ॲज अ वन ऑफ द सब्जेक्ट ॲट ग्रॅज्युएशन तुमचं असणं आवश्यक आहे। PGT इकॉनॉमिक्ससाठी इकॉनॉमिक्स किंवा अप्लाइड इकॉनॉमिक्स किंवा बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये तुमचं मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे। PGT हिस्ट्रीसाठी हिस्ट्रीमध्ये तुमची मास्टर डिग्री असायला पाहिजे। PGT जिओग्राफीसाठी जिओग्राफीमध्ये डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। PGT पोल सायन्ससाठी पॉलिटिकल सायन्समध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे। फिजिओलॉजीसाठी या ठिकाणी फिजिओलॉजीमध्ये मास्टर डिग्री असायला पाहिजे। PGT होम सायन्ससाठी होम सायन्समध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री पाहिजे। PGT मॅथमॅटिक्ससाठी मॅथमॅटिक्स आणि किंवा अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर फाईन आर्ट्समध्ये मास्टर डिग्री असेल तर PGT फाईन आर्ट्ससाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर PGT फिजिक्ससाठी फिजिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा अप्लाइड फिजिक्समध्ये किंवा न्यूक्लिअर फिजिक्समध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री असेल तर PGT फिजिक्ससाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। PGT केमिस्ट्रीसाठी केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। PGT बायोलॉजीसाठी बॉटनीमध्ये झुलॉजीमध्ये किंवा लाईफ सायन्समध्ये किंवा बायोसायन्समध्ये किंवा जेनेटिक्समध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा बायोटेक प्रोव्हायडेडमध्ये तुमच्याकडे किंवा स्टडीज बॉटनीमध्ये किंवा झुलॉजी ॲट ग्रॅज्युएशन लेवल तुमचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। PGT टेक्नॉलॉजीसाठी तुमचं बायोटेक्नॉलॉजीमध्ये मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे।
अकाउंटसीसाठी तुमची PGT अकाउंटसी या ठिकाणी असणं आवश्यक आहे. बिझनेस स्टडीजसाठी तुमची मास्टरेट डिग्री झालेली असेल तर PGT मास्टरेट वरती तुम्ही PGTसाठी अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर या ठिकाणी PGT 11वी आणि 12वीसाठीच्या क्लासेससाठी वॅकन्सीज आहेत. PGT कॉम्प्युटर सायन्ससाठी तुमचं 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. BE किंवा BTech तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. डिग्री किंवा डिप्लोमा तुमचा असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा BE BTech झालेलं असेल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा MSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, MCA झालेलं असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्ज असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. BSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, BCA झालेलं असेल किंवा समतुल्य पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेलं असेल, कॉम्प्युटर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल संबंधित विषयामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर PGT इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिससाठी ॲटलिस्ट 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल. BE BTech तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, IT किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा MCA झालेलं असेल, MSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल किंवा IT झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा या ठिकाणी MSc मॅथ झालेलं असेल, फिजिक्स झालेलं असेल, स्टॅटिस्टिक्स झालेलं असेल किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, BCA झालेलं असेल, 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये किंवा IT किंवा PGDCA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सोबत तुमच्याकडे BEd किंवा समतुल्य डिग्री या ठिकाणी सर्व पदांसाठी या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर PGT फिजिकल एज्युकेशन या पदासाठी बॅचलर तुमचं झालेलं असेल. फिजिकल एज्युकेशन म्हणजे BPEd तुमचं झालेलं असेल किंवा बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन BPE झालेलं असेल किंवा बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे BSc झालेलं असेल इन हेल्थ आणि फिजिकल एज्युकेशन किंवा डिग्री इन स्पोर्ट ॲटलिस्ट 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असणार तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 50% मार्कासहित BPEd डिग्री तुमच्याकडे असेल किंवा 4 वर्षाचा प्रोफेशनल डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा BPEd झालेलं असेल 55% मार्कासहित आणि BPE कोर्स झालेला असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 3 वर्षाचा कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला असणं आवश्यक आहे. MPEd झालेलं असेल 2 वर्षाचा तुमचा नॅशनल काउन्सिल ऑफ टीचिंग एज्युकेशनचं तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर या पदासाठी 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स तुमचा डिग्रीचा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल मिनिमम 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल. 3 वर्षाचा BEd किंवा MAd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल 50% मार्कासहित तर देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत संस्कृत, हिंदी, इंग्लिश TGT S.ST किंवा मॅथमॅटिक्स सायन्स, कॉम्प्युटर सायन्स या पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे. संबंधित विषयासाठी या ठिकाणी ज्या वॅकन्सीज आहेत संस्कृतसाठी तुमच्याकडे 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे. हिंदीसाठी 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. इंग्रजीसाठी देखील 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर हिस्ट्री आणि जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्ससाठी आणि पॉलिटिकल सायन्ससाठी तुमचं हिस्ट्री किंवा जिओग्राफी किंवा इकॉनॉमिक्समध्ये या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे. TGT मॅथमॅटिक्ससाठी तुमचं बॅचलर डिग्री मॅथमॅटिक्समध्ये किंवा इतर कुठल्याही मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स, स्टॅटिस्टिक्सपैकी कुठल्याही एका विषयामध्ये तुमचं शिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे. TGT सायन्ससाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल सायन्स किंवा बॉटनी किंवा झुलॉजी किंवा केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये. त्यानंतर TGT कॉम्प्युटर सायन्ससाठी BCA किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा BE BTech झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमचं तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. सोबत BEdची डिग्री सर्व पदांसाठी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर TGT, TET किंवा CTET तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आता आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यास. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.